सुख अनुपम संताचे चरणी, सुख अनुपम संताचे चरणी, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली. संसारी आसक्त माया मोहेरत, संसारी आसक्त माया मोहेरत, ऐसे जे पतित तारावया, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली. चोखा म्हणे श्रेष्ठ, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनाथ जीव होती, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केले. विठाला समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म देवा. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ श्री चोखोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा आणि अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग आहे. विठोला या अभंगाच्या माध्यमातून चोखोबाराय महाराजांनी मुक्त कैवल्य योजने ही महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. महिमा प्रतिपादन करत असताना कोणत्या पद्धतीचा महिमा प्रतिपादन केला असं जर का आपण म्हणत असाल तर महाराजांचा कार्य महिमा, महाराजांचा स्वरूप महिमा आणि महाराजांचा गुण महिमा या अभंगातून माऊली चोखोबारायांनी प्रकट केलेला आहे. विठ्ठला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे ना, गरजेचं आहे. आम्ही वारकरी या संस्थेने जो कीर्तन राज्यस्तरीय कीर्तन सादरीकरण स्पर्धा जी भरवलेली आहे, अत्यंत उत्कृष्ट आणि सुंदर अशी भरवलेली आहे. आणि त्याच स्पर्धेतील आजच्या ही दुसऱ्या दिवसाची अगदी 8:45 मला प्राप्त झालेली कीर्तन सेवा आहे. विठ्ठला आपण माऊलींचं वर्णन करणारे अनेक अभंग आहेत. अनेक संतांनी माऊलींचं वर्णन केलेलं आहे. कोणी माऊलींना महाराज म्हटलेलं आहे, कोणी माऊलींना माऊली म्हणून वर्णन केलेलं आहे, कोणी महाराजांना ज्ञानेश्वर म्हणून वर्णन केलेलं आहे, कोणी महाराजांचं वर्णन करत असताना त्यांचा कार्य महिमा सांगितलेला आहे, कोणी स्वरूप महिमा सांगितलेला आहे, कोणी शक्ती महिमा, गुण महिमा, असं अनेक विविध संतांनी विविधतेनं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. परंतु या अभंगाकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की ज्या विविध संतांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं जे विविधतेनं वर्णन केलेलं आहे त्या सर्व वर्णनांचा समुच्चय म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठला अत्यंत सुंदर आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगाकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की या अभंगाचे कर्तेही श्रेष्ठ आहेत,
या अभंगाचा विषयही श्रेष्ठ आहे आणि या अभंगापासून मिळणारं फल तेही श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही अभंग असो, ग्रंथ असो, प्रारंभ करण्यापूर्वी त्याचा अनुबंध चतुष्टय सांगणं आवश्यक असतं ना, गरजेचं आहे. कारण जे विद्वान मंडळी असतात त्या विद्वान मंडळींच्या दृष्टीनं जो विषय आपण मांडतो, जो ग्रंथ असेल अथवा अभंग असेल काही असो, त्याचा अनुबंध चतुष्टय जर का आपण सांगितला नाही तर त्यांच्या दृष्टीनं तो विषय उपेक्षणीय मानला जातो. सांख्यशास्त्रामध्ये वगैरे सर्व त्याचा आपल्याला आलेला प्रकार पाहायला सापडतो, तिथं दिलेलेच आहे. त्याच्यामध्ये म्हणून त्याचा अनुबंध चतुष्टय सांगणं आवश्यक आहे. तेव्हा अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? अनु हा उपसर्ग आहे, बंध हा धातू आहे. बंध नाम बंधनाती बांधला जातो. अनु म्हणजे ज्याच्या योगाने आपण त्याच्याशी बांधलो जातो किंवा ज्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये बांधलो जातो, असा त्याचा अर्थ तो अनुबंध. तो अनुबंध चतुष्टय 4 प्रकारचा आहे: अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. तेव्हा या अभंगाचा अधिकारी कोण आहे, या अभंगाचा विषय काय आहे, या अभंगाचं प्रयोजन काय आणि या अभंगाचा संबंध काय आहे. विठ्ठल विठ्ठल. एका वाक्यामध्ये सांगून जातो. या अभंगाचा अधिकारी कोण आहे? संत चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपेने. म्हणजे संतांच्या चरणावरती लीन व्हावून आपला उद्धार व्हावा अशी तळमळ बाळगणारा जो कोणी जिज्ञासू, जो कोणी साधक मुमुक्षु आहे, एका वाक्यामध्ये सांगायचं म्हणजे जो कोणी असा संत कृपा अभिलाषी आहे तो या अभंगाचा अधिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचा विषय काय आहे तर मुक्त कैवल्य तेजोनिधी महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा कार्य महिमा, शक्ती महिमा, स्वरूप महिमा प्रतिपादन करणं हा या अभंगाचा विषय आहे. म्हणजे महाराजांचा या अभंगाचा अधिकारी झाला संत कृपा अभिलाषी, विषय झाला माऊलींचा महिमा प्रतिपादन करणं. तर या अभंगाचं प्रयोजन काय आहे? कारण प्रयोजन हे फार महत्वाचं असतं. त्याच्याशिवाय कोणत्याही मनुष्याची कोणत्याही एखादी गोष्ट काही करायची म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रवृत्ती होत नाही. त्यासाठी प्रयोजनाची फार आवश्यकता आहे. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. मंद पुरुषाची सुद्धा बुद्धी एखाद्या कार्यामध्ये प्रवृत्ती होत नाही कुठपर्यंत, जोपर्यंत प्रयोजन दिसत नाही तोपर्यंत. तेव्हा प्रयोजन काय आहे असं आपण जर का म्हणाल तर वाचिता सनाथ जीवभूती, जे अनाथ मंडळी आहेत त्यांना सनाथत्वाला प्राप्त करणं हे अभंगाचं प्रयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल. अधिकारी झाला, विषय झाला, प्रयोजन झालं. या अभंगाचा संबंध काय आहे तर महाराजांचा आणि अभंगाचा जन्यजनक भाव संबंध आहे. अभंगाचा आणि विषयाचा प्रतिपादक भाव संबंध आहे. श्रोते मंडळी, वक्ते मंडळी आणि अभंगाचा कर्तृ भाव संबंध आहे. विठ्ठल विठ्ठल. असा एकंदरीत अनुबंध चतुष्टय आपल्याला या अभंगाचा पाहता येतो. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सुख अनुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. महाराजांनी पहिला शब्द वापरलेला आहे तो म्हणजे सुख आहे. सुख ज्याची सर्वांनाच अपेक्षा आहे. न्यायशास्त्रामध्ये सुखाची व्याख्या केलेली आहे. सर्वेषां अनुकूल वेदनीयम सुखम. सर्वांना ज्याची इच्छा आहे त्याला म्हणतात सुख. आणि अशी सुखाची अपेक्षा सर्वांना आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा तेच सांगतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं जगात अशी कोणाचीच इच्छा नाही, कारण त्या सुखाची सर्वांना अपेक्षा आहे. म्हणून या ठिकाणी पहिला शब्द चोखोबाराय महाराजांनी वापरलेला आहे तो म्हणजे आहे सुख. महाराज म्हणतात सुख अनुपम संताचे जन्मी. काय आहे? मनुष्य जिथून निघतो तिथं जाण्याची त्याची फार धाव असते. महाराज सकाळी मनुष्य कामाला घरातून बाहेर पडला, दिवसभर बाहेर फिरेल, पण संध्याकाळ झाली कधी घरी येतो त्याची त्याच्याकडे धाव असते, ओढ असते. ज्याप्रमाणे गंगा समुद्रातून निर्माण झाली, तिची धाव समुद्राकडे जाण्याची आहे. फेरीचं पाप ताप ओखित तिरीचे पादक समुद्रा जाय आप गंगे जैसे. गंगा धावते, कुठेपर्यंत धावते याचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की जोपर्यंत ती समुद्राला मिळत नाही जाऊन तोपर्यंत तिची धाव थांबत नाही. एकदा का समुद्राला जाऊन मिळाली की गंगेची धाव थांबली. त्याप्रमाणे मनुष्य मुळातून आहे स्वरूप त्याचं काय? सच्चिद आनंद स्वरूप हे त्याचं स्वरूप आहे. आणि तिथून तो त्याचं मूळचं स्वरूप सुख आनंद असल्यामुळे जोपर्यंत तो त्या आनंदाला प्राप्त होणार नाही तोपर्यंत त्याची धाव थांबणार नाही. आज रात्रंदिवस मनुष्य जे काही खटाटोप करत आहे, धावाधाव करत आहे, कशासाठी करत आहे? अनेक कारण असतील, कोणी धन म्हणत असेल, कोणी काय काय काही अनेक प्रकारची कारणं सांगत असतील. परंतु सूक्ष्म विचार केला तर त्याला विचारलं तू हे जे काही करतो कशासाठी करतो तर शेवटी उत्तर एकच येत, ते म्हणजे सुखासाठी आहे. विठ्ठल म्हणजे मनुष्य जे काही धावतो आणि जे काही मिळवतो, फार धावला मनुष्य तर कुठेपर्यंत धावतो सांगू का? मनुष्य कितीही धावला तर 3 अवस्थेच्या पलीकडे धावू शकत नाही. आणि मनुष्याने कितीही मिळवलं तरी पंचविषयाच्या पलीकडे त्याची मिळकत नाही. व्यावहारिक दृष्टीने मी हे बोलत आहे. मनुष्य कितीही धावला तरी 3 अवस्थेच्या पलीकडे धावू शकत नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेच्या पलीकडे मनुष्याची धाव नाही. आला तर जागृतीत, गेला तर स्वप्नात आणि त्याच्याही पलीकडे म्हणजे सुषुप्ती.
तीन अवस्थेच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. मागायचीच झाली चौथी अवस्था तर म्हणजे व्यवहारामध्ये गेला आणि गेल्यानंतर एखाद्याने फटका दिला तर मूर्छा, हे चौथ्या अवस्थेचा अनुभव घेता येऊ शकतो. विठाला विठाला. म्हणजे या अवस्था याच्या पलीकडे मनुष्य धावू शकत नाही. आणि मिळवायचंच झालं तर काय मिळवू शकतो मनुष्य, तर पंचविषय शब्द स्पर्श रूप रस गंध याच्या पलीकडे त्याची मिळतच नाही. व्यावहारिक दृष्टीने बोलत आहे. तेव्हा अशा पद्धतीने ह्या पाचच गोष्टी मिळवू शकतो. परंतु हेही मिळवतो ते कशासाठी मिळवतो, तर केवळ सुखासाठी मिळवतो असं आपल्याला म्हणता येतं. तेव्हा हे जे सुख आहे ते नेमकं कुठं आहे असं जेव्हा तुकोबारायांना विचारलं, महाराज म्हणतात सुख अनुपम संतांचे चरणी. ते संतांच्या चरणाजवळ आपल्याला सुख पाहायला सापडतं. संतांचे चरण, चरण शब्दाचा अर्थ अनेक आपल्याला पाहायला सापडतात. चरण, चरण शब्दाचा अर्थ एक पाद, नाम, पाय, चरण असाही होतो. आणि चरण शब्दाचा अर्थ स्वरूप असाही होतो. स्वरूपामध्ये पुन्हा आपल्याला दोन प्रकार करता येऊ शकतात. एक सगुण स्वरूप आहे भगवंताचं, एक निर्गुण स्वरूप आहे. तेव्हा स्वरूप चरण शब्दाचा अर्थ चरण, नाम, पाद असा घ्या, अथवा चरण शब्दाचा अर्थ स्वरूप असा घ्या. तर दोन्ही ठिकाणी सुख आहे असं आपल्याला म्हणता येतं. विठाला विठाला. तेव्हा महाराज म्हणतात सुख अनुपम संतांचे चरणी. चोखोबाराय महाराज म्हणतात ते सुख जे आहे ते संतांच्या चरणाजवळ आहे. याच्यावर एक थोडीशी शंका अशी उत्पन्न होते, निर्माण होते, अथवा उत्थापित करतो म्हणा की महाराज म्हणतात की सुख संतांच्या चरणाजवळ आहे. तेव्हा प्रश्न निर्माण होतो की महाराज सुख संतांच्या चरणाजवळ आहे म्हणतात म्हणजे इतर दुसरीकडे सुख नाही का, किंवा इतर दुसरीकडे जे सुख आहे ते महाराजांना माहित नाही म्हणून संतांच्या चरणाजवळ आहे म्हणतात, अथवा इतर सुखाहून संत महात्म्यांच्या चरणाजवळ प्राप्त होणार सुख काही विलक्षण आहे म्हणून संतांच्या चरणाजवळ म्हणतात. तर इतर ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, पंढरीसी दारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. प्रत्येक संसारी मनुष्याने जन्माला आलेल्या पंढरपूरला जा असं जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. आता जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला जा म्हणतात म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना इतर क्षेत्राचं ज्ञान नाही म्हणून पंढरपूर माहिती फक्त म्हणून पंढरपूरला जा म्हणतात, अथवा इतर क्षेत्राहून पंढरपूरचा काहीतरी विलक्षण महिमा आहे म्हणून पंढरपूरला जा म्हणतात. तर महाराजांना इतर क्षेत्राचं ज्ञान नाही असं आपण कधीच म्हणू शकत नाही. का? कारण स्वतः तुकोबाराय म्हणतात उदंड पाहिले उदंड वर्णिले, उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. महाराज म्हणतात उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. आम्ही म्हणजे महाराजांना चाक्षुष प्रत्यक्ष आहे, श्रोत्रच प्रत्यक्ष आहे, वाक प्रत्यक्ष आहे. उदंड पाहिले आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी अनेक क्षेत्र पाहिलेले आहेत, अर्थात आमचं चाक्षुष प्रत्यक्ष आहे. उदंड ऐकले आम्ही आमच्या श्रवण इंद्रियाने इतर क्षेत्राचा महिमा ऐकलेलाही आहे म्हणजेच श्रोत्रच प्रत्यक्ष आहे. आणि उदंड पाहिलं आणि ऐकलं एवढंच नाही तर आम्ही स्वतः वर्णन सुद्धा केलेलं आहे म्हणून उदंड वर्णिले म्हणजेच वाक प्रत्यक्ष सुद्धा आहे. इतर क्षेत्राच्या बाबतीत ज्ञान महाराजांना आहे म्हणजे महाराजांना इतर क्षेत्राचं ज्ञान नाही असं आपण कधीच म्हणू शकत नाही. आणि तरीही तुकोबाराय म्हणतात की पंढरीसी जाणे याचा अर्थ इतर क्षेत्राहून पंढरपूरचा महिमा विलक्षण आहे. काय महिमा विलक्षण आहे? पण ऐका पंढरीचे महिमान रावळ तितके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. ऐसी चंद्रभागा ऐसा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देव कोठे. आक्षेपार्थाने जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशी चंद्रभागा असा पांडुरंग परमात्मा जगाच्या पाठीवरती कुठे आहे सांगा. अर्थात पंढरपूर क्षेत्र जर का सोडलं तर अशी चंद्रभागा आणि असा भगवान परमात्मा पंढरपुरा व्यतिरिक्त दुसरीकडे कुठंच दिसू शकत नाही. आणि म्हणून पंढरीचं हे विलक्षण महिमा महाराज सांगतात म्हणून पंढरपूरला जा म्हणतात. त्याप्रमाणे चोखोबाराय महाराज म्हणतात सुख अनुपम संतांचे चरणी. याचाच अर्थ हे सुख इतर सुखाहून काहीतरी विलक्षण असलं पाहिजे. कारण चोखोबाराय महाराजांना इतर सुखाचं ज्ञान नाही असं आपण कधीच म्हणू शकत नाही. येत कश्चित जो तुमच्या आमचा सारखा सामान्य जीव त्याला अनेक सुखाचं ज्ञान आहे. महाराज जागृतीमधलं सुषुप्तीमधलं स्वप्नामधलं विषयामधलं अनेक सुखाचं जर का आम्हाला सामान्य जीवाला ज्ञान असेल तर चोखोबारायांना ज्ञान नाही असं म्हणू शकत नाही आम्ही. आणि असं म्हणेल तर ते आपलं अज्ञानच ठरेल. तेव्हा इतर क्षेत्राचं महाराजांना ज्ञान आहे आणि तरीही महाराज म्हणतात सुख अनुपम संतांचे चरणी. याचाच अर्थ हे सुख इतर सुखाहून विलक्षण असलं पाहिजे आणि त्यासाठी महाराज शब्द वापरतात अनुपम. विठाला विठाला. अनुपम असं महाराजांनी या ठिकाणी शब्द वापरलेला आहे कारण इतर सुखाहून विषयातील संतांच्या चरणाजवळ प्राप्त होणारं सुख हे विलक्षण आहे. किती विलक्षण आहे, काय विलक्षणता आहे त्याच्यामध्ये असं जर का आपण पाहिलं, विषयातील असणारं सुख हे दोषाने सहित आहे. संत महात्म्यांच्या चरणाजवळ प्राप्त होणारं सुख हे दोषाने रहित आहे. विषयातील असणारं सुख हे अस्थिर आहे, अगमापायी आहे. संत महात्म्यांच्या चरणाजवळ प्राप्त होणारं सुख हे स्थिर आहे, नित्य आहे. इतर विषयातील असणारं सुख हे त्रिपुटीने
सहित आहे आणि संत महात्म्यांच्या चरणाजवळ प्राप्त होणारं सुख हे त्रिपुटीने विवर्जित आहे. इतर विषयातील असणारं सुख हे क्षणोक्षणाला नष्ट होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. संत महात्म्यांच्या चरणाजवळ प्राप्त होणारं सुख हे क्षणोक्षणाला वाढणार आहे. अर्थातच प्रतिक्षणम वर्धमानम अशा पद्धतीचं ते सुख आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या कारणास्तव विषयात संत महात्म्यांच्या चरणाजवळ असणारं सुख हे विषयातील सुखावर अत्यंत विलक्षण आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात सुख अनुपम. ते कसं सुख आहे? अनुपम आहे. त्याला कोणती उपमा देता येत नाही असं अनुपम सुख म्हणजे संत महात्म्यांच्या चरणाजवळ प्राप्त होणार आहे. अलंकाराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर याला अनन्वय अलंकार म्हणतात, ज्याला उपमाच देता येत नाही. असा अनन्वय अलंकारातून सुखाचं वर्णन महाराजांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. कारण उपमा कुठे दिली जाते? जिथे काहीतरी सादृश्यता असते तिथे उपमा देता येते. याला कोणतीच उपमा देता येत नाही, कारण याच्या सादृश्य दुसरं सुखच नाही. किती विलक्षण आहे, किती विलक्षण आहे सांगायचं म्हणजे सुख म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. सुखरूप आहे साधूचा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका दूर. परंतु अशा सुखरूप देवाला सुद्धा ज्यांच्या सुखाची अपेक्षा झाली नाम ते संतांचं सुख आहे. महाराज म्हणतात ना, ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. असं हे असणारं संत महात्म्यांच्या चरणाजवळचं प्राप्त होणारं सुख आहे. आणि म्हणून चोखोबराय महाराज म्हणतात सुख अनुपम संतांचे चरणी अत्यंत विलक्षण असणारं हे सुख आहे. म्हणून महाराज म्हणतात की ते संतांच्या चरणाजवळ असणारं विशेष अशा पद्धतीचं सुख आहे. ते आणखी कसं आहे? चोखोबराय महाराज प्रत्यक्ष अलंकावनी नांद कसे. महाराजांनी प्रत्यक्ष शब्द वापरलेला आहे. प्रत्यक्ष शब्दाने नेमकं काय? तर जे निर्गुण निराकार नाम कैवल्य असणार, कैवल्य म्हणजे सुख असं असणार जे निर्गुण निराकार तत्व आहे, जे अद्वितीय आहे, तेच अद्वितीय तत्व निर्गुण निराकार असणार तत्व तेच माऊलींच्या रूपाने या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. म्हणून ते प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांद तसे एक. अथवा सुख खरं पाहिलं तर हा मूर्त पदार्थ नाही, हा अमूर्त पदार्थ आहे. अमूर्त पदार्थ चाक्षुष प्रत्यक्ष वगैरे त्याचं होऊ शकत नाही. परंतु तरीही महाराज म्हणतात प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांद तसे काय आहे? सुख अमृत आहे, शांती अमृत आहे, वैराग्य अमृत आहे, ज्ञान अमृत आहे, वैराग्य अमृत आहे. परंतु संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपाने ते मूर्त झालेलं आहे. शांती अमृत आहे, नाथ महाराजांच्या रूपाने अमृत झालेली आहे. त्याचप्रमाणे ज्ञान अमृत आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने मूर्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे सुख हे अमृत आहे, परंतु ते संत महात्म्यांच्या रूपाने मूर्त झालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. सुख अनुपम संताचे चरणी प्रत्यक्ष अलंकार भुवनी नांद तसे. ते प्रत्यक्ष अलंकापुरामध्ये नांदत आहे असं महाराज या ठिकाणी म्हणतात. परंतु ते जे प्रत्यक्ष अलंकार भुवनामध्ये नांदत आहे ते सुख ज्यांच्या रूपाने नांदत आहे प्रत्यक्ष, त्यांचा नाम निर्देश काय करता की नाही, ते कोणाच्या ठिकाणी कोणाच्या रूपाने नांदत आहे. महाराज म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तो हा
नंद तसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली. महाराज त्यांचं नाव येते दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. महाराज म्हणतात तो हा महाराज. या ठिकाणी सर्वनाम वापरलेलं आहे. यत ततोर नित्य संबंध हा असं एक सूत्रच आहे. यत आणि तत यांचा नित्य संबंध असतो, त्याप्रमाणे तो आणि हा त्यांचा संबंध आहे. काय संबंध आहे तो आणि हा म्हणताना नेमकं महाराजांना काय सांगायचं आहे तर तो या शब्दाचा प्रथम चरणाशी आपल्याला संबंध घ्यावा लागतो. तो म्हणत असताना नेमका कोण तर सुख अनुपम संताचे चरणी. ज्या संत महात्म्यांच्या चरणाजवळ महाराजांनी सुख सांगितलं आहे तो हा तो या शब्दाचा अर्थ. आणि हा म्हणताना माऊली ज्ञानेश्वर महाराज इकडे घ्यायचा. तो हा महाराज म्हणजे ज्या संत महात्म्यांच्या चरणाजवळ पहिल्यांदा सुख सांगितले तो हा महाराज आहे, हा एक अर्थ. अथवा तो म्हणत असताना गीताजेने उपदेशली देहे विटेवरी माऊली तो. आणि हा म्हणताना ज्ञानेश्वर महाराज हा आहे म्हणजे तो हा महाराज. कारण इतर अनेकही प्रमाणे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर अथवा अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. त्यामुळे तो हा महाराज जो विटेवर आहे तोच हा या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे. तो हा महाराज अथवा ज्योतिषाम ज्योती जो ज्योतीची ज्योती आहे असा स्वयंप्रकाश असणारा जो निर्गुण निराकार तत्व जे असं आहे जे तत्व तेच तत्व जे निर्गुण निराकार आहे तो म्हणजे तो आहे. आणि तो निर्गुण निराकार तत्व हा म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे. विठाला विठाला महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज म्हणतात तो हा महाराज. परंतु या ठिकाणी तो आणि हा प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष अशा पद्धतीचं हे ज्ञान आहे. प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञानामध्ये काही विरोध गोष्टी येतात. तद्देश तत्काल एतद देश एतद काल अशा गोष्टी आहेत त्या परस्पर विरोधी आहेत. त्यांची एकता होताना होऊ शकत नाही. तर आपल्या शास्त्रामध्ये काही लक्षणं सांगितली आहेत. जहद लक्षणा अजहद लक्षणा जहद अजहद भागत्याग लक्षणा. तर भागत्याग लक्षणेने या ठिकाणी संगती लावावी लागते. उदाहरणार्थ स्वयं देवदत्त तद्वत. विठ्ठला विठ्ठला महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज म्हणतात तो हा महाराज तो हा असा असणार भगवान परमात्मा तोच माऊली आहे. तो कोण आहे महाराज. महाराज म्हटलेले आहे. महाराज म्हणजे काय भौतिक शास्त्रामध्ये विचार केला तर आपल्याला राजे पाहायला सापडतात, परंतु आध्यात्मिक शास्त्रामध्ये महाराज असतात. अथवा जे राजांचेही राजे असतात ते महाराज असतात. काय आहे कोणी धनाचे राजे आहेत, कोणी योगाचे राजे आहेत, कोणी ज्ञानाचे राजे आहेत. अनेक पद्धतीचे राजे आपल्याला पाहायला सापडतात, परंतु ह्या सर्वांचे राजे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. कारण धनाचे राजे आज जिकडे तिकडे आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये एक अंबानी आणि दुसरे टाटा बसलेले आहेत. का? कारण धनाच्या बाबतीमध्ये अत्यंत भरपूर पुष्कळ धन त्यांनी कमवले. धनाचे राजे आपण त्यांना म्हणू. त्यामुळे सर्वांच्या तोंडामध्ये टाटा बसलेले. जरी त्यांना टाटा करण्याची मनातून इच्छा झाली कोणी त्याला टाटा करत नाही. का? कारण त्यांना जर का आपण टाटा केलं तर लोक आपल्याला टाटा करतील, म्हणून त्यांना कोणी टाटाच करत नाही. अशी ते धनाचे राजे आहेत. परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये जर का विचार केला तर ते त्यांचेही राजे आहेत. कारण धनाची खरं कोण आहे लक्ष्मी माता ही धनाची देवी आहे. आणि ती लक्ष्मी माता स्वतः त्यांच्या दारामध्ये उभी आहे आणि त्यांचे मालक असणारे म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अशी असणारी ती लक्ष्मी माता साक्षात पिंपळाच्या रूपाने उभी आहे. अनेक कारण आहेत सोन्याचा पिंपळ का म्हणण्याचं त्यातलं हे एक कारण आहे. तिथं स्वतः लक्ष्मी माता त्या ठिकाणी येऊन बसलेली आहे आणि म्हणून आणि तिचेही मालक माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत, म्हणून ते राजे आहेत राजांचे. आणि म्हणून ते राजांचे राजे आहेत. अथवा योगाचे राजे. कोणी योगाचे राजे आहेत? आज आपण जिकडे तिकडे बघितलं तर रामदेव बाबा जिंदाबाद चाललेले आहेत. प्रत्येक जण रामदेव महाराजांचा जय जयकार करू लागले रामदेव बाबांचा. का? योगा. परंतु तो सुद्धा योगा जर का विचार केला तर फक्त तो शारीरिक दृष्ट्या चालणारा म्हणजे शारीरिक आपलं शरीर सदृढ व्यवस्थित राहावं ह्याच्यासाठीचा असणारा फक्त योगा ते सांगत आहे. परंतु आध्यात्मिक दृष्टीचा जो योग आहे असा महाराजांनी अनेक सांगाही ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. अनेक प्रमाणही आहेत. बुधपीठ कुंडलीन कलिमलदल भंग मृदवाईचा सेतू तोडून गेला वनभंग ब्रह्मरंध्री मिश्रे परिमोक्ष दंग असा असणारा एक योगा त्याचेही मालक म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानराज माझी योगाची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली. असे माऊली ज्ञानेश्वर म्हणजे राजांचेही राजे असणारे माऊली ज्ञानेश्वर आहेत, महाराज आहेत, म्हणून त्यांना महाराज म्हटलेलं आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांना या ठिकाणी महाराज म्हटलेलं आहे. महाराजांच्या बाबतीमध्ये कितीही महान महान शब्द लिहिला ना अत्यंत महान आहेत ते, म्हणून महान शब्द जरी लिहिला तरी त्यांची महानता संपू शकणार नाही. महान शब्द लिहून लिहून महान शब्द संपेल परंतु महाराजांची महानता संपणार नाही, एवढी महान आहे. गुरुवर डॉक्टर बाबा म्हणत असतात पाठामध्ये सांगतात ते आम्ही जर का पर्वताची उंची बघायला गेलो ना तर आमचं पागुट खाली पडतं.
परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराजांची जर का आम्ही उंची बघायला गेलो तर पागोट्यासहित आम्ही भुईसपाट होऊन जाऊ, परंतु माऊलींची उंची कळू शकत नाही. माऊलींची उंची तेव्हाच आम्हाला कळेल जेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज आमच्यावरती कृपा करतील. विठाला आणि म्हणून महाराजांना या ठिकाणी शब्द वापरलेला आहे, तो हा महाराज, तो महाराज आहे. पुढे आणखी शब्द वापरला ज्ञानेश्वर. ते कोण आहेत? ज्ञानेश्वर आहेत. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानश्रीश्वर, ज्ञानेश्वर षष्टी तत्पुरुष समास. ज्ञानेश्वर आहेत, ज्ञानाचे जे ईश्वर आहेत. याच्यामध्ये आपल्याला प्रकार करता येऊ शकतात. काही अज्ञानातील अज्ञानी आहेत, काही अज्ञानातील ज्ञानी आहेत, काही ज्ञानातील अज्ञानी आहेत, काही ज्ञानातील ज्ञानी आहेत. सांगत बसत नाही सगळे. परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये विचार केला तर ते उपजताची ज्ञानी आहे. विठाला विठाला म्हणजे साक्षात ज्ञानाचे ईश्वर जन्माला येतानाच ते ज्ञानाच्या रूपाने, ज्ञान म्हणजेच ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि म्हणून त्यांना ज्ञानेश्वर असं म्हटलेलं आपल्याला पाहायला सापडतं. पुढे शब्द वापरलेला आहे माऊली, माऊली म्हटलेला आहे. मागेच शब्द वापरलेला आहे पुल्लिंगी आहे, पुढे शब्द वापरतात स्त्रीलिंगी. नेमकं त्यांचा आणि तेही एका व्यक्तीच्या बाबतीत. तेव्हा असं कसं काय म्हणा तर काय आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांकडे बापाचा धाकही आहे आणि आईचं मातृत्वही आहे. म्हणून त्यांना कुठं वडीलही म्हटलेलं पाहायला सापडतं आणि कुठं माऊली म्हटलेलंही पाहायला सापडतं. ज्ञानदेव पाता, ज्ञानदेव पिता, बहीण बंधू चुलता, ज्ञानदेव. अनेक ठिकाणी अनेक प्रमाण आहेत. त्यांना काही ठिकाणी माऊली म्हटलेलं आहे, काही ठिकाणी आई म्हटलेलं आहे, असे आपल्याला पाहायला सापडतात. माऊली शब्द कोणाला वापरला जाऊ शकतो तर या अज्ञानी सर्व जे काही जीव आहेत, अबाल सुबोध बालक असे असणारे जे जीव, त्या जीवांचं त्यांचं कल्याण व्हावं याची ज्यांना तळमळ लागलेली आहे आणि त्यांना त्यातून उद्धार होण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना माऊली शब्द वापरला जातो. एक माऊलींना माऊली म्हटलेलं आहे आणि दुसरं त्या ठिकाणी वेदालाही माऊली म्हटलेलं आहे. श्रुती मातेला ऐता पासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही का श्रुती परती माऊली जगात. कारण श्रुती माता कशी आहे, सर्व जीवांचं कल्याण करण्याची तळमळ तिला लागलेली आहे आणि म्हणून तिने सर्व जीवांच्या कल्याणाचा उपायही सर्व करून ठेवलेला आहे. आता ते आपण करत नाही, ते पाहत नाही, हा भाग वेगळा आहे. परंतु तरीही श्रुती मातेने सर्व आपल्याला दिलेलं आहे. परंतु काय आहे, ते सर्व ज्ञान जे आहे ते ज्ञान कसं आहे तर ते ज्ञान संस्कृतामध्ये आहे, अत्यंत कठीण आहे कळण्यासाठी. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तेच अत्यंत सुगम भाषेमध्ये, म्हणून महाराज म्हणतात जेने निगमवल्ली प्रकट केली. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ती असणारी निगमवल्ली प्रकट केली. निगम नाम वेद, वल्ली नाम औषधी. असा जो असणारा वेद आहे, कशाची भवरोगाची औषधी आहे ती. अशी जी निगमवल्ली आहे तिलाच महाराजांनी वेगळं काय केलं नाही, मग तिला फक्त प्रकट केलेलं आहे. प्रकट केलं म्हणजे काय केलं, फक्त ते संस्कृतातील असणारं ज्ञान मराठीमध्ये आणून तिला प्रकट केलं. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. आणि म्हणून महाराजांनी ती असणारी निगमवल्ली प्रकट केली. बाल सुबोध बालकांना त्याचाही आस्वाद घेता यावा, तिथपर्यंत ते पोहोचावे, त्यांचं कल्याण व्हावं. आणि म्हणून महाराजांनी ती निगमवल्ली प्रकट केलेली आहे. कोणासाठी प्रकट केली, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात संसारी आसक्त माया मोहे प्रत्यक्ष अलंका कोणी नंद तसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रकट केले. संसारी आसक्त माया मोहे रत ऐसेचे प्रतीत तारा. या महाराजांनी या ठिकाणी अनेक शब्द वापरलेले आहेत. अलंकाराच्याच भाषेमध्ये सांगायचं म्हणजे कारणमाला अलंकार म्हणतात. प्रत्येक शब्द एक दुसऱ्या शब्दाला कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. आसक्त आ उपसर्ग आहे, सक्त नाम लिप्त, जो आसक्त नाम नखशिकांत बुडून गेलेला आहे त्याला म्हणतात आसक्त. कशामध्ये बुडाला, संसारी, संसारामध्ये बुडाला. कोणत्या संसारामध्ये, माया, माया या संसारामध्ये तो बुडालेला आहे. कशामुळे, रत, रत झाला म्हणून बुडाला. रत तरी का झाला
तर मोह हे मोहाने तो रत झालेला आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात संसारी आसक्त माया मोहे रत ऐसेचे पतित तारावया. ऐसेचे पतित तारावया निगमवल्ली प्रगट केली. त्याच्यासाठी आम्ही निगमवल्ली प्रगट केलेली आहे. संसारी आसक्त माया मोहे रत. माया आणि मोह या ठिकाणी जे आहे, माया म्हणजे समष्टीचा विचार आहे आणि मोह म्हणजे वेष्टीचा विचार आहे. हे माया म्हणजे कारण अध्यास आहे, मोह म्हणजे कार्य अध्यास आहे. आणि कारणाशिवाय कार्य नसतं हे सांगण्यासाठी दोन्ही शब्दाचा प्रयोग आहे. विठ्ठल विठ्ठल. संसारी आसक्त माया मोहे रत असे हे पतित आहेत. पतित कोणाला म्हणतात? आणि पतन म्हणजे हे पतन आहे संसारामध्ये असं. आणि त्याच्या विरुद्ध जे आहे तो उद्धार आहे. पतन कोण आहे? ज्या इंद्रियांना मी म्हणणं म्हणजे पतन आहे. उदाहरणार्थ केन उपनिषदामध्ये पहिला मंत्र आहे, त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. केनोपनिषद केने शितम पतती प्रेषितम मनः. त्याचं उत्तर दुसऱ्या मंत्रापासून आपल्याला दिलेलं पाहायला सापडतं. श्रोत्रस्य श्रोत्रः मनसो मनोयम वा असं त्या ठिकाणी मंत्र आलेला आहे. तो म्हणजे त्या ठिकाणी सांगण्याचा भाव थोडासा वेगळा आहे. श्रोत्राचं प्रश्न विचारलेला आहे, मन कशामुळे प्रेरित होतं, श्रोत्र इंद्रिय कशाने प्रेरित होतं, त्याचं उत्तर दुसऱ्या मंत्रामध्ये दिलेलं आहे. त्याचंही ते मन असणार असं आहे. मला सांगण्याचा भाव इथं आहे, इंद्रियाला मी म्हणणं म्हणजे पतन आहे. आणि इंद्रिया ज्याच्यामुळे ज्या इंद्रियाचंही जे इंद्रिय आहे त्याला मी म्हणणं म्हणजे तो उद्धार आहे. विठ्ठला विठ्ठला. उदाहरणार्थ श्रोत्र इंद्रिय मी म्हणणं म्हणजे पतन आहे. आणि श्रोत्रस्य श्रोत्र, श्रोत्राचं सुद्धा श्रोत्र मी आहे असं जाणणं म्हणजे उद्धार आहे. प्राण म्हणणं मी म्हणजे आपला पतन आहे. पण प्राणाचाही प्राण, प्राणस्य प्राणः असं म्हणणं म्हणजे उद्धार आहे असं महाराज या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून हे उद्धार आहे. एक आणखी जर का बोलायचं म्हणलं, तीन देहाला मी म्हणणं, कारण सूक्ष्म स्थूल सूक्ष्म आणि कारण ह्याला मी म्हणणं म्हणजे पतन आहे. आणि या स्थूलही तीनही देहांचा जो द्रष्टा आहे त्याला मी म्हणणं म्हणजे उद्धार आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या कोशांना मी म्हणणं म्हणजे पतन आहे. आणि या सर्व कोशांच्या आत असणारा जो द्रष्टा आहे त्याला मी म्हणणं म्हणजे आपला उद्धार आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणून म्हणतात संसारी आसक्त माया मोहे रत ऐसेचे पतित तारावया. असे जे आसक्त झालेले आहेत त्या पतितांना तारण्यासाठी निगमवल्ली प्रगट केली. याच्याही पुढे जर का शेवटी महाराज शेवटच्या चरणामध्ये त्या ज्ञानेश्वरीचा महिमा गाताना म्हणतात, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञान देवी ग्रंथ, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञान देवी ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीवहोती. महाराज म्हणतात की ज्ञानदेवी श्रेष्ठ आहे, तो ग्रंथ श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? त्याचे अनेक कारण आपल्याला पाहायला सापडतात. इतर ग्रंथ जे आहेत ते ग्रंथी वाढवणारे ग्रंथ आहेत महाराज, परंतु हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथी भेद करणारा आहे. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे दृष्ट एवात्मनेश्वरे. भागवतात आलेला फक्त एवढाच तुकडाचा भेद आहे. म्हणून महाराज म्हणतात की हे जे ग्रंथ आहेत ते कसे भेद करणारे आहेत.
ग्रंथींचा इतर ग्रंथ म्हणून आहे, त्यांना पुस्तक कादंबरी वगैरे म्हणा, पण संत महात्म्यांचे जे ग्रंथ वाङ्मय आहे त्यांनाच फक्त ग्रंथ म्हटलं जातं, म्हणून तो ग्रंथ आहे. तो ग्रंथ श्रेष्ठ काय आहे तर आपण ज्याप्रमाणे म्हणतो भागवत म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाचं वाङ्मय मूर्ती म्हणजे भागवत आहे, त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, म्हणून ती श्रेष्ठ आहे. ज्ञानदेवी ग्रंथ, ज्ञानदेवी म्हणत असताना ज्ञानदेवी म्हणजे ती ज्ञानाची जननी आहे, ज्ञानाची राज्ञी आहे, म्हणून तिला ज्ञानदेवी असं म्हटलेलं आहे. चोखा म्हणजे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, म्हणून तो ग्रंथ कसा आहे महाराज म्हणतात तो श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? निगमवल्ली प्रकट केली म्हणून श्रेष्ठ आहे, वाचितासनात जीव होती म्हणून श्रेष्ठ आहे, अथवा ऐसे जे पतित तारावया अशी ती आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. इतर ग्रंथ कसे आहेत? अनेक ज्या गोष्टी आहेत, काही ठिकाणी कसं असतं ग्रंथ करते श्रेष्ठ असतात, म्हणजे काही ठिकाणी ग्रंथ करतेही श्रेष्ठ नसतात, ग्रंथही श्रेष्ठ नसतो. काही ठिकाणी ग्रंथ श्रेष्ठ असतो परंतु ग्रंथ करते श्रेष्ठ नसतात. काही ठिकाणी ग्रंथ करते श्रेष्ठ असतात तर ग्रंथ श्रेष्ठ नसतो. इथं पाहिलं तर ग्रंथ करतेही श्रेष्ठ आहे आणि ग्रंथही श्रेष्ठ आहे, म्हणून महाराज म्हणतात चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. कसा आहे तो? वाचिता सनाथ जीव होते, वाचल्यानंतर जीव हा सनाथत्वाला प्राप्त होतो म्हणून तो श्रेष्ठ आहे. सनाथ होणं म्हणजे काय आणि अनाथ होणं म्हणजे काय थोडक्यात सांगतो, 2 मिनिटं राहिलेले, 2 शब्दामध्ये सांगतो आणि माझी सेवा संपवतो. महाराज म्हणतात सनाथ वाचिता सनाथ जीव होती, त्याचं आपण वाचन केलं तर सनाथत्वाला प्राप्त होतो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथाचं जो कोणी मनन करतो, श्रवण करतो, निधिध्यासन करतो अथवा अर्थानुसंधान करतो तो सनाथ आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्याच गोष्टीमध्ये तो नाही, तो अनाथ आहे. महाराजांनी एका ठिकाणीच एक ओवीत म्हटलेलं आहे, समर्थाची पंक्ती भोजने तळिल्यावरिल्या एकची पक्वाने, देवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षुची लाभे. ही समर्थाची पंगत आहे, त्यामुळे श्रवण मनन निधिध्यासनातलं एक जरी केलं तरी सुद्धा तुम्ही काय होणार आहे? मुक्तच होणार आहे, नाम तुम्ही सनाथ होणार आहात. म्हणून महाराज म्हणतात चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनाथ जीव होती. वाचताना जो जीव ज्ञानेश्वरी वाचेल अर्थातच तो सनाथत्वाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली. झालेली सेवा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबाराय पंढरीशी पांडुरंग भगवान परमात्मा आणि सद्गुरु भिवाजी महाराज यांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. सर्वांनी एकदा जगद्गुरु तुकोबारायांचे प्रेमाने भजन करा, हाताने टाळी वाजवा. तुकाराम. अमोल महाराज घुगे यांची सेवा होईल आणि त्यानंतर अभिषेक महाराज आदक इंग्रजीत सेवा करणार.